राज्य निवडणूक आयोगानं काल 29/11/2025 रोजी एक आदेश काढलेला आहे. त्यानुसार ज्या नगर परिषद निवडणूक मध्ये लोकांनी छाननीच्या निर्णयाविरुद्ध मान्य न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं, त्या अपीलाचा निर्णय 22 नोव्हेंबर 2025 रोजीच्या नंतर लागलेला आहे. त्या जागांसाठी निवडणूक आहे ती त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, म्हणून नव्यानं कार्यक्रम माघार घेण्यासाठी कालावधी देऊन काढण्यासाठी सदर जागेची निवडणूक जी आहे ती स्थगित करण्याबद्दल आदेशित केलेला आहे. आणि त्यासाठीच्या निवडणूक आहेत ते 4 नोव्हेंबर 2025च्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेऊ नये असे आदेशित केलेले आहे. वसमत नगर परिषद मध्ये अध्यक्षपदासाठी एकूण आपल्याकडे अध्यक्षपदासाठी 3 व्यक्तींनी अपील दाखल केले होते आणि सदस्य पदासाठी 7 व्यक्तींनी अपील दाखल केले होते. त्यापैकी 3ही अध्यक्षपदाच्या उमेदवारांना 25 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजे 22 तारखेच्या नंतर मान्य न्यायालयाने आदेश देऊन त्यांना पात्र असल्याचं घोषित केलं होतं. त्यामुळे त्यांना 25 तारखेनंतर पुढे 3 दिवसचा कालावधी उमेदवारी मागे घेण्यासाठी मिळाला नाही. यामुळं मान्य आयोगाच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची पूर्ण सदस्यांसाठी आणि अध्यक्षपदासाठी असणारी निवडणूक आहे ती पुढे ढकललेली आहे. आणि त्यासाठी जो निवडणुकीचा टप्पा आहे त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्फत 4 डिसेंबर 2025 रोजी निवडणुकीचा नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यामध्ये फक्त नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेपासूनचा पुढचा कार्यक्रम यामध्ये जाहीर होईल. यामध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी हा 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर आवश्यकता असेल तर चिन्ह वाटप आणि मतदानाचा दिनांक हा 20 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे. या पद्धतीचा आणि काउंटिंग जी आहे ती 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून असणार आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज पहिल्यापासून भरण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही, तर फक्त नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या तारखेपासूनचाच पुढचा कार्यक्रम जो आहे, विड्रॉल पासून पुढचा कार्यक्रम नव्यानं घेण्याबद्दल आदेशित केलेले आहे. तर कोर्टामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडं 3 उमेदवार गेले होते. त्यामध्ये नाईकवाडे पूजा देवानंद, शेख फरहाना कयूम आणि पठाण साहेर रफिउल्ला खान पठाण हे 3 उमेदवार नगराध्यक्ष पदाचे मान्य न्यायालयामध्ये माझ्या छाननीच्या निर्णयाविरुद्ध गेले होते आणि सदर त्यांचे जे अर्ज आहेत ते मान्य न्यायालयाने पात्र ठरवलेले आहेत. किती तारखेला पात्र? 25 नोव्हेंबर. सर्व प्रकरणामध्ये निर्णय जे आहे ते आपल्याला 25 तारखेला प्राप्त झाले.